वळूयात अन्य काही बातम्यांकडे। रत्नागिरीमध्ये आमदार आणि मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत पुन्हा एकदा आमने सामने आले। 2024 मध्ये विधानसभेच्या आधी लोकसभेची निवडणूक लक्षात ठेवा। लांजा नगर पंचायतीमध्ये असा कार्यक्रम केला तसाच लोकसभा निवडणुकीत सुद्धा करू असा इशारा उदय सामंत यांनी विनायक राऊत यांना दिला। काही दिवसांपूर्वी लांजा नगर पंचायतीच्या नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। आचारसंहिता असताना देखील सकाळी काही लोक येऊन भरपूर काही बोलून गेले, हे देखील मला माहिती आहे। पण त्यांची निवडणूक माझ्या अगोदर आहे हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आम्ही दोघांनी मिळून 4 तासामध्ये काय कार्यक्रम केला हे राजूला देखील माहिती आहे, मनोहरला देखील माहिती आहे आणि इथल्या नगरसेवकांना देखील माहिती आहे। त्याच्यामुळे 4 तासात जर एवढा नगरपंचायतीचा आम्ही दोघं मिळून कार्यक्रम करू शकतो तर मतदारसंघाचा किती दिवसात करू हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे। लांजा आणि नगरपालिका ह्या ज्या फोडण्याची कामं चालू आहेत ना, म्हणजे फार मोठं कर्तृत्व करून दाखवलं असं नाही आहे। उदय सामंतांची पाठ आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला लोकांनी लोळवली आहे खाली। त्याचा आधी हे करा, अनुकरण म्हणजे काय नेमकं निरीक्षण करायचं आहे, परीक्षण करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, त्याच्यावर आधी हे करा। तुम्ही ज्या पद्धतीने लांजा नगरपालिका फोडायचं काम केलं त्याच्यामध्ये किती अर्थकारण झालं हे काय आम्हाला माहिती नाही असं समजू नका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळेला बोलताना त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला। मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे, याचा मला गर्व आहे। सरकारवर विश्वास दाखवून हजारो लोक आमच्या पक्षात प्रवेश घेत आहेत। हे देणारं सरकार आहे, घेणारं नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। भिवंडी ठाण्यामध्ये एका शेतकऱ्याने स्वतः हेलिकॉप्टर विकत घेतलंय। हे एक उदाहरण आहे। का नको का सगळ्यांनी म्हणजे का शेतकऱ्याचा मुलगा मोठ्या पदावर जाऊ शकत नाही आणि त्याला जमिनीशी नाळ असावी लागते, शेतीशी त्याला एक त्याची नाळ जुळलेली असावी लागते। त्यामुळे आपण सगळे शेतकरी आहोत, शेतकरी कुटुंबातले आहोत आणि मला याचा गर्व आहे की एका शेतकरी कुटुंबातला हा एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री झालाय। डॉक्टर पतंगराव कदम यांच्या 19व्या जयंतीच्या निमित्तानं भारती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंट्स हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनाचा समारंभ आज पार पडला। यावेळेला उद्घाटन झाल्यानंतर सर्वच नेते एकाच गाडीतून सभामंडपापर्यंत पोहोचले। शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याच गाडीतून प्रवास केला। सांगलीच्या मिरजमधल्या हॉटेल आणि बांधकाम अनधिकृत असलेली पाडण्याच्या प्रकरणावरून आता चांगलंच राजकारण पेटलंय। मिरजेच्या तहसीलदारांनी दोन्ही पक्षकारांना नोटिसा बजावल्यात। या जागेवर दोन्ही पार्टींना येण्यास सक्त मनाई करण्यात आली, तसंच जैसे थे परिस्थिती ठेवण्यासाठी सांगण्यात आलंय। या नोटिसीच्या वरून नागरिक आक्रमक झालेत। मिळकतदार जागेवर नसल्यानं नोटीस देण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलंय, तर पडळकर यांच्या दबावाखाली प्रशासन एकतर्फी कारवाई करत असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे। रविवारी सुट्टीचा दिवस असताना सुद्धा एकतर्फी नोटीस काढण्यात आल्याचा नागरिकांनी निषेध केलाय। आता घटना घडून किती तास झाले याच्यामध्ये एकही पोलीस अधिकारी त्या गुन्हेगाराला शोधायला गेलेला नाही, त्या गुन्हेगाराला हुडकून काढत नाहीत। हे फक्त गुन्हेगाराला सोडून, चोराला सोडून संन्यासाला फाशी ह्याप्रमाणे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, जे आता मरा लागलेत, जे उघड्यावर पडलेत, जे बाळ मुलं रस्त्यावर उभा राहिलेत, अशांच्याच मागा लागलेत आणि जे आता घरदार दुरुस्त करायला लागलेत, व्यवसाय सुधारायचा प्रयत्न करायला लागलेत, अशांना सुद्धा हे पोलीस प्रशासन आणि भाजपचे शासन आडकाठी करायला लागलेत।